नमस्कार मंडळी, मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. चला तिळाचे लाडू बनवूया. इथे मी अनपॉलिश्डच असे तीळ घेतले आहेत. इथे मी 400 ग्राम तीळ घेतले आहेत आणि ते भाजून घेतले आहेत. ते बाजूला काढून घ्यायचे आहेत. आता इथे तूप गरम करून त्यामध्ये गूळ वितळून घेणार आहे. इथे जवळपास मी पाव किलो इतका गूळ घेतला आहे, म्हणजे 250 ग्रॅम. जर 2 वाटी तीळ असतील तर 1 वाटी तुम्हाला गूळ लागेल. हे वाटीचं प्रमाण आहे. हे बघा, इथे गूळ चमच्याच्या आधाराने मिक्स करत करत आपण वितळून घ्यायचं आहे. आता इथे बशीमध्ये थोडं पाणी घेऊन आपल्याला चेक करून घ्यायचं आहे की पाक कसा झाला आहे ते. इथे 2 मिनिटांनी मी चेक केला आहे. बघा, तो बशीमध्ये थोडासा काढून घ्यायचा आहे ते पाण्यामध्ये. हा अगदीच मऊ आहे. ह्याच्याने आपले लाडू अगदी नरम बनतील. आपल्याला असे नाही बनवायचे. थोडा वेळ अजून शिजवून घेऊया. अजून 2 मिनिटांनी मी चेक करून घेतला आहे. आता हा मऊपेक्षा थोडासा जास्त झाला आहे. हाच परफेक्ट पाक आहे. आपल्याला जास्त कडकही नाही करायचं आहे. आता यामध्ये मी तीळ घालून घेतले आहेत आणि भाजलेले शेंगदाणे देखील घालून घेतले आहेत. शेंगदाणे थोडेसे मी लाटण्याच्या आधाराने लाटून घेतले होते की जेणेकरून ते अख्खे अख्खे नाही राहणार. हे बघा, आता थोडंसं पाणी हाताला लावून इथे लाडू वळून घेते आहे. लाडू पटापट वळून घ्यायचे आहेत आणि गरम पाणी हाताला लावल्याने त्याचा चटका बसत नाही. हे मिश्रण गरम असेपर्यंत पटापट लाडू करून घ्यायचे आहेत, नाहीतर नंतर हे कडक होतं आणि लाडू बांधता येत नाहीत. त्यामुळे जितकं होईल तितक्या पटापट हे लाडू बांधून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने केलेले लाडू खूप खुशखुशीत लागतात. फार कडक आणि फार नरमही नाही होत आणि मस्त असे खुशखुशीत राहतात 15 दिवसांनंतर देखील. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप गोड गोड शुभेच्छा.